केज पोलिसांनी विविध ठिकाणी लॉजवर छापे टाकले असून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लॉजची अचानक तपासणी करत त्यांना घालून देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या 5 लॉज मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठाणे निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशावरून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12:15 ते 12:45 वाजेच्या सुमारास केज मांजरसुंबा व राष्ट्रीय महामार्गावरील मस्साजोग येथील संघर्ष लॉज व अजिंक्य लॉज, उमरी फाट्यावरील सागर प्रताप लॉजची तपासणी केली. त्यानंतर 1:45 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान अंबाजोगाई रस्त्यावरील पिशेगाव शिवारातील सुजित लॉज व धारूर रस्त्यावरील तांबवा शिवारातील श्रेया लॉजची झाडाझडती घेतली. या तपासणीत 5 लॉजचे मालक व मॅनेजरने शासनाने घालून देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी DSBचे पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख यांच्या तक्रारीवरून या 5 लॉज मालक व मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार दत्तात्रय बिक्कड, जमादार श्रीकांत चौधरी हे करत आहेत. अशी माहिती आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे.